या व्हिडिओमध्ये आपण एक्स्ट्रॅक्ट 1 वरील क्वेश्चन आन्सर्स समजून घेऊ. तर रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो असा क्वेश्चन येतो तुम्हाला पेपरमध्ये आणि ॲक्टिव्हिटीज म्हणजे क्वेश्चन्स. ओके, तर एक्स्ट्रॅक्ट वाचून दिलेला एक्स्ट्रॅक्ट वाचून तुम्हाला त्याच्यावर दिलेल्या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या असतात. बघा, हे शब्दार्थ पण विचारले जातात एक्झाममध्ये, राईट द मीनिंग्स ऑफ दीज वर्ड्स म्हणून. तर ते तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहायचे असतात. तर आपण इथे इंग्लिशमध्येच अर्थ लक्षात ठेवू आणि समजण्यासाठी तुम्ही मराठीतले अर्थ वाचून समजून घ्या. तर चला, कावरी शेल. कावरी शेल means small shiny shells used by astrologers and fortune tellers. प्रत्येक शब्दानंतर मी थोडा वेळ देत जाणार, त्या वेळात तुम्ही तो अर्थ पुन्हा आठवा किंवा बोला. Obscure. Obscure means difficult to understand. Mystic. Mystic means something that relates to supernatural powers and is not easily understood. एकदा बघा, mystic means something that relates to supernatural powers and is not easily understood. आठवून बघत जा. Palmyra. Palmyra means a kind of palm whose dried leaves were used for writing on. Palmyra means a kind of palm whose dried leaves were used for writing on. Resplendent. Resplendent means bright, shining and impressive. बोलत आहात ना. Vermilion. Vermilion means सिंदूर. लाईव्ह क्लासमध्ये मी तुम्हाला यांचे अर्थ विचारत जाणार, ठीक आहे, स्पेलिंग सकट. Prophetic. Prophetic means accurately predicting what will happen in the future. न पाहता आठवत जा, ठीक आहे. Enhanced. Enhanced means increased. Whiskers. Whiskers means the hair that grows on a man's face. Cosmos. Cosmos means a type of flowering plant. Flanked. Flanked means to be situated at the side of. Surging. मी पण आठवत आहे बरं तुमच्यासोबत. Surging means
moving suddenly and powerfully forward. Vociferous. Vociferous means being noisy and loud. Dallied. Dallied means wasted time just hanging around idly. ओके, आता क्वेश्चन्स समजून घेऊ. A1 असतो ग्लोबल अंडरस्टँडिंगचा. आता बघा, ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे काय होते, त्या एक्स्ट्रॅक्टची ओव्हरऑल अंडरस्टँडिंग तुम्ही कशी करता त्यावर आधारित तो क्वेश्चन असतो. त्याचे जे पॉईंट्स असतात, त्या आन्सरचे पॉईंट्स असतात ते पूर्ण एक्स्ट्रॅक्टमध्ये पसरलेले असतात. ते एक एक पॉईंट, या लाईनमधून एक पॉईंट, दुसऱ्या लाईनमधून एक पॉईंट, असं उचलून तुम्हाला त्याचे आन्सर लिहायचे असतात. तर समजलं, ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे त्या एक्स्ट्रॅक्टची ओव्हरऑल अंडरस्टँडिंग. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, द टाउन हॉल पार्क वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज फॉर एन ॲस्ट्रोलॉजर टू बिल्ड हिज बिझनेस. टाउन हॉल पार्क जो होता तो काय होता, ॲस्ट्रोलॉजरला त्याचा बिझनेस करण्यासाठी रिमार्केबल प्लेस होता. रिमार्केबल म्हणजे लक्षवेधी, गर्दी खेचून घेणारा. लिस्ट द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस फ्रॉम धिस एक्स्ट्रॅक्ट. एक्सेप्शनल म्हणजे खास, क्वालिटीज म्हणजे वैशिष्ट्ये. तर त्या प्लेसची, टाउन हॉल पार्कची एक्सेप्शनल क्वालिटीज या एक्स्ट्रॅक्टमधून तुम्हाला लिहायची आहेत. आन्सर बघा. हे बघा, तुम्ही असं समजू नका की तुम्ही व्हिडिओमधून अभ्यास करत आहात. असं समजा की तुम्ही माझ्याजवळ बसून मी तुम्हाला हे एक्सप्लेन करत आहे. ठीक आहे. तर बघा, द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस वर अ सर्जिंग क्राऊड म्हणजे वाढत जाणारी गर्दी. अ व्हेरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स लाईक मेडिसिन सेलर्स, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक. विविध प्रकारचे ट्रेड्स आणि ऑक्युपेशन्स. मेडिसिन सेलर्स, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, स्टोलन हार्डवेअर म्हणजे चोरलेल्या वस्तू, आणि जंक, जंक म्हणजे भंगार, यांचे विक्रेते. मॅजिशियन्स, जादूगार. ऑक्शनियर्स ऑफ चीप क्लोथ, स्वस्त कपड्यांचा लिलाव करणारे विक्रेते. अ नॉइझी वेंडर सेलिंग फ्राईड ग्राउंडनट्स, मोठमोठ्याने आरोड्या देणारा फ्राईड ग्राउंडनट्सचा विक्रेता. समजलं? ओके, एकदा क्वेश्चन वाचा आणि आन्सर समजून घ्या. क्वेश्चन पण समजून घ्या, आन्सर पण समजून घ्या. क्वेश्चन 2 बघा. लिस्ट द फॅन्सी नेम्स द वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट्स गेव हिज वेअर्स. फ्राईड ग्राउंडनट्सच्या वेंडरने आपल्या वेअर्सला म्हणजे सामानाला, मालाला दिलेल्या वेगवेगळ्या आकर्षक नावांची यादी बनवा. फॅन्सी नेम्स म्हणजे आकर्षक नाव. तर बघा, आन्सर, द फॅन्सी नेम्स द वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट्स गेव हिज वेअर्स आर. कोणकोणती नावे दिली? बॉम्बे आईस्क्रीम, डेली ऑलमंड,
राजाज डेलिकसी. क्वेश्चन वाचा, समजून घ्या, लक्षात ठेवा. हे बघा, हेच क्वेश्चन्स येणार पेपरमध्ये असं काही नाही आहे, पण एक्स्ट्रॅक्ट जर समजा सेम एक्स्ट्रॅक्ट एक्झाममध्ये आला तर यांच्याशी मिळते जुळते क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळणार आणि त्यांची आन्सर्स पण या आन्सर्सशी मिळती जुळती राहणार. त्यामुळे तुम्ही प्रत्येक एक्स्ट्रॅक्ट जे आपण एक्सप्लेन केलेलं आहे अगोदरच, ते प्रत्येक एक्स्ट्रॅक्टनुसार तर प्रत्येक एक्स्ट्रॅक्ट समजून घ्या, प्रत्येक सेंटेन्स प्रत्येक वर्ड समजून घ्या आणि याच्यामधले प्रत्येक क्वेश्चन आणि आन्सर्स पण समजून घेऊन लक्षात ठेवा. आता बघा, दुसरं आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. यांची आन्सर्स जी आहे ती फॅक्टवर आधारित असतात, तथ्यावर आधारित असतात, पण हे थोडं कॉम्प्लेक्स पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन बघा, एन ॲस्ट्रोलॉजर्स अपीअरन्स हेल्प्स टू क्रिएट एन इम्प्रेशन ऑन हिज क्लायंट्स. कंप्लीट द फॉलोइंग. ॲस्ट्रोलॉजरचा अपीअरन्स म्हणजे त्याचा मेकअप, त्याचं पेहराव वगैरे पूर्ण, त्याचं पूर्ण अपीअरन्स काय कशासाठी हेल्प करते, त्याच्या क्लायंट्सवर, ग्राहकांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी, प्रभाव पाडण्यासाठी मदत करते त्याचा अपीअरन्स. कंप्लीट द फॉलोइंग. तर हेच ॲस्ट्रोलॉजरच्या अपीअरन्स, तेच आपल्याला कंप्लीट करायचं आहे. बघा, द टर्बन ऑन हिज हेड, त्याच्या डोक्यावरील टर्बन. द सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन ऑन हिज फोरहेड, त्याच्या कपाळावरील पवित्र राख आणि वर्मिलियन म्हणजे शेंदूर. डार्क विस्कर्स कवरिंग द फेस, पूर्ण गालावर पसरलेल्या दाट मिशा. अ स्पार्कल इन हिज आय अकंपनीड बाय एन ॲबनॉर्मल ग्लीम. स्पार्कल म्हणजे चमक, त्याच्या डोळ्यातील चमक आणि त्याची तीक्ष्ण नजर. बघा, क्वेश्चन वाचा आणि समजून घ्या, लक्षात ठेवा. क्वेश्चन A3 बघा कशाचा असतो. प्रत्येक एक्स्ट्रॅक्टवर सेम प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. A1वर ग्लोबल अंडरस्टँडिंग, A2वर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आणि A3वर इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस. तर इन्फरन्स म्हणजे काय होते, निष्कर्ष काढणे, तर्क लावणे, अनुमान काढणे. इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थाचा खुलासा, अर्थ सांगणे. आणि ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण करणे, एखाद्या घटनेमागचं किंवा एखाद्याच्या ॲक्शनमागचं विश्लेषण सांगणे. समजले अर्थ? इन्फरन्स म्हणजे निष्कर्ष, इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थाचा खुलासा आणि ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण. क्वेश्चन बघा, द प्रेझेन्स ऑफ द ग्राउंडनट वेंडर इज बेनिफिशियल टू द ॲस्ट्रोलॉजर. जस्टिफाय. काय म्हणते, प्रेझेन्स म्हणजे उपस्थिती, त्याचं तिथलं अस्तित्व. कोणाचं? ग्राउंडनट वेंडरचं प्रेझेन्स ॲस्ट्रोलॉजरला बेनिफिशियल आहे. जस्टिफाय, याचं स्पष्टीकरण द्या. का बरं ग्राउंडनट वेंडरचं प्रेझेन्स ॲस्ट्रोलॉजरसाठी फायदेशीर आहे, त्याचं एक्सप्लेनेशन द्या, म्हणते कारणे द्या. आन्सर बघा, द वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट्स गेव हिज वेअर्स फॅन्सी नेम्स लाईक बॉम्बे आईस्क्रीम, डेली ऑलमंड, राजाज डेलिकसी अँड सो ऑन. तर तो फ्राईड ग्राउंडनटचा जो वेंडर होता तो आपल्या मालाला काय नावे द्यायचा रोज? फॅन्सी नेम्स
द्यायचा, आकर्षक नावे द्यायचा हां. जसं उदाहरणार्थ बॉम्बे आईस्क्रीम, डेली ऑलमंड, राजाज डेलिकसी आणि यासारखे बरेच. People were amused and attracted by this and flocked to him to buy groundnuts. तो जोरजोराने आरोड्या द्यायचा, बॉम्बे आईस्क्रीम, डेली ऑलमंड, राजाज डेलिकसी. तर ही नावे ऐकून लोकांच्या मनात असं कुतूहल निर्माण व्हायचं की हा काय विकत आहे, आणि त्याच्याकडे लोक आकर्षित होत आणि त्याच्याजवळ गर्दी करत असत. कशासाठी? ग्राउंडनट खरेदी करण्यासाठी. As the astrologer was seated right next to him, a good number of groundnut vendors, customers, hung around near the astrologer and were probably tempted to consult him. तर काय ते लोक, तो ॲस्ट्रोलॉजर आहे तो फ्राईड ग्राउंडनट वेंडरच्या समोरच बसायचा. तर जी गर्दी ग्राउंडनट्स खरेदी करण्यासाठी यायची त्यांना तो ॲस्ट्रोलॉजर पण दिसायचा. तर ते लोक आहेत ते त्या ॲस्ट्रोलॉजरच्या आसपास असे थोडे पाहायचे, काय करत आहे बा, ॲस्ट्रोलॉजर काय करेल, म्हणजे कशासाठी बसला आहे. आणि मग ते थोडा विचार करून त्याच्यासोबत आपले प्रॉब्लेम शेअर करण्यास ते बाध्य होत. म्हणजे त्यांच्या मनात इच्छा निर्माण व्हायची ॲस्ट्रोलॉजरसोबत कन्सल्ट करण्याची. समजलं? म्हणजे गर्दी कोण तयार करायचा? फ्राईड ग्राउंडनट वेंडर. आणि त्या गर्दीचा फायदा कोणाला व्हायचा? ॲस्ट्रोलॉजरला सुद्धा. बघा क्वेश्चन आन्सर, मेन पॉईंट्स लक्षात ठेवा. A4 बघा, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्व अनुभवावर आधारित उत्तरे तुम्हाला द्यायची असतात, स्वतःचं मत व्यक्त करायचं असते. क्वेश्चन बघा, डू यू लाईक टू हिअर प्रेडिक्शन्स अबाउट युअर फ्युचर? गिव्ह रिझन्स. तुमच्या भविष्याविषयीचे भाकीत म्हणजे भविष्यवाणी. तर तुमची भविष्यवाणी ऐकायला तुम्हाला आवडेल का तुमच्या फ्युचरविषयी? गिव्ह रिझन्स, कारणे द्या. आवडेल तर का आवडेल, नाही आवडेल तर का आवडणार नाही, याची कारणे द्या. आन्सर बघा, नो, आय डू नॉट लाईक टू हिअर प्रिडिक्शन्स अबाउट माय फ्युचर. नाही, मला माझी भविष्यवाणी, माझ्या भविष्यात काय घडणार आहे हे ऐकण्याची माझी इच्छा नाही. आय डू नॉट बिलीव्ह दॅट एनी पर्सन कॅन फोरटेल व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन समवन्स लाईफ. एखादा व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या भविष्यात काय घडणार आहे हे सांगू शकतो, यावर माझा विश्वास नाही. ॲस्ट्रोलॉजी इज जस्ट अ वे ऑफ मेकिंग मनी फ्रॉम गलिबल पीपल. गलिबल म्हणजे साधे भोळे. तर ॲस्ट्रोलॉजी काय आहे? जस्ट गलिबल पीपलपासून पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे. आय बिलीव्ह दॅट वन मस्ट हॅव डिफायनाईट गोल्स किंवा डेफिनिट गोल्स, डेफिनिट म्हणा याला, अँड वर्क हार्ड टू अचीव देम. माझं असं मत आहे की व्यक्तीने आपल्या जीवनात काय एक ठाम ध्येय ठेवावं, निश्चित असं ध्येय ठेवावं आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी हार्डवर्क करावं. बघा क्वेश्चन आन्सर. A5 बघा, लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरचा पार्ट असतो हा. क्वेश्चन 1, यूज द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट्स अँड रिराईट द सेंटेन्स. ब्रॅकेटमध्ये दिलेले वर्ड्स यूज करून सेंटेन्सला रिराईट करायचं आहे. सेंटेन्स बघा, द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड.
त्याच्या डोळ्याची चमक म्हणजे त्याच्या डोळ्याची शक्ती बऱ्याच प्रमाणात वाढली. आता कोणता शब्द यूज करायचा आहे? एन्हान्समेंट. आता एन्हान्समेंट कोणत्या शब्दाच्या ऐवजी यूज करायचा असेल? गेस करायचं. एन्हान्स्ड. आता एन्हान्स्ड म्हणजे काय होते? वाढली. आणि एन्हान्समेंट म्हणजे वाढ. त्याच्या डोळ्यांची शक्ती बऱ्याच प्रमाणात वाढली, तर त्याचं वाढ यूज करायचा आहे त्या सेंटेन्समध्ये. तर मराठीमध्ये तो अर्थ काय होणार? त्याच्या डोळ्यांच्या शक्तीमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाली किंवा बऱ्याच प्रमाणात वाढ दिसली. तर याचं काय बनणार? देर वॉज कन्सिडरेबल एन्हान्समेंट इन द पॉवर ऑफ हिज आईज. सेकंड बघा, धिस कलर स्कीम नेवर फेल्ड. ही रंगसंगती कधीही फिकी पडली नाही. म्हणजे ही रंगसंगती कधीही फेल झाली नाही असा त्याचा अर्थ. तर नेवर आहे इथे, तर हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याला बनवायचं आहे आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स. तर ही रंगसंगत, आणि हे लक्षात ठेवा, निगेटिव्हपासून अफर्मेटिव्ह किंवा अफर्मेटिव्हपासून निगेटिव्ह बनवताना मीनिंग चेंज होता कामा नये. समजलं? तर ही कलर स्कीम कधीच फेल झाली नाही. याचा अर्थ ही कलर स्कीम ऑलवेज सक्सेसफुल झाली. राईट ना? तर तो ऑप्शन आहे ऑप्शन सी. धिस कलर स्कीम वॉज ऑलवेज सक्सेसफुल. समजलं? थर्ड, द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन. म्हणजे डोळ्यांच्या स्थानामुळे त्यांची शक्ती बऱ्याच प्रमाणात वाढली. माहीत आहे ना तुम्हाला ते डोळे कुठे होते? त्या सॅक्रेड ॲशच्या आणि विस्कर्सच्या मधोमध होते. तर त्यांच्या पोझिशनमुळे, बाय देअर पोझिशन म्हणजे त्यांच्या पोझिशनद्वारे त्यांची शक्ती बऱ्याच प्रमाणात वाढली. याचा अर्थ त्यांच्या पोझिशनने त्यांची शक्ती वाढवली. कारण रिराईट बिगिनिंग द पोझिशन. द पोझिशनला आपल्याला इथे सब्जेक्ट बनवायचं आहे. तर आन्सर काय येणार? द पोझिशन ऑफ हिज आईज कन्सिडरेबली एनहान्स्ड देअर पॉवर. आईजच्या पोझिशनने त्यांच्या शक्तीमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ केली. ओके, तुम्ही समजून घ्या. जास्त एक्सप्लेन मी करू शकत नाही कारण हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, बोरिंग होऊ नये म्हणून. पण तुम्ही प्रत्येक पॉईंट स्वतःकडून प्रयत्न करा समजण्याचा. हा पहिला एक्स्ट्रॅक्ट आहे म्हणून इतका उशीर लागत आहे. यानंतरचे जे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत ते आपण शॉर्टमध्ये करत जाऊ. A6 आहे वोकॅब्युलरी. वोकॅब्युलरी म्हणजे वर्ड्सवर आधारित क्वेश्चन्स असतात. मॅच द सफिक्सेस विथ द वर्ड्स अँड मेक न्यू वर्ड्स. सफिक्सेस बघा, सफिक्सेस काय असतात? वर्डच्या एंडला ते जोडून नवीन शब्द तयार करण्यात येतात. तर हे लक्षात ठेवा, सफिक्सेस वर्डच्या एंडिंगला जोडले जातात. बघा, ऑक्शन वर्ड्स आहेत, सफिक्सेस आहेत आणि त्याच्यापासून बनलेले न्यू वर्ड्स आहेत. तर ऑक्शनसोबत ER लागेल आणि बनेल ऑक्शनियर म्हणजे मोलभाव करणारा. रिमार्क ABLE लागेल, रिमार्केबल म्हणजे लक्षवेधी. फेल URE
फेल्युअर. फेल्युअर म्हणजे माहीतच आहे तुम्हाला. एन्हान्स, MENT, एन्हान्समेंट, वाढ. ओके, हे लक्षात ठेवा स्पेलिंग सकट. आता इथे आपण आयरनीबद्दल थोडं जाणून घेऊ. आयरनी म्हणजे मराठीत त्याला व्याजोक्ती किंवा वक्रोक्ती. ओके, व्याजोक्ती किंवा वक्रोक्ती असं म्हणतात. तर आयरनी म्हणजे नेमकं काय आहे ते आपण बघू. आयरनी मीन्स अ सिच्युएशन or statement characterized by a significant difference between what is expected and what actually happens, or between what is understood and what is meant. आता बघा, आयरनी काय आहे. व्हॉट इज एक्सपेक्टेड म्हणजे काय अपेक्षित आहे, आणि व्हॉट ॲक्च्युअली हॅपन्स आणि रिअलमध्ये काय घडते याच्यामधला डिफरन्स दाखवणारा स्टेटमेंट किंवा सिच्युएशन म्हणजे आयरनी. म्हणजे रिअल काय आहे आणि आपण काय अपेक्षा करतो याच्यामधला डिफरन्स दाखवणारी सिच्युएशन किंवा स्टेटमेंट म्हणजे आयरनी. अजून दुसऱ्या गोष्टीतला फरक, व्हॉट इज अंडरस्टूड अँड व्हॉट इज मीन्ट. एखाद्या सेंटेन्सद्वारे म्हणजे लेखक काय अर्थ तुम्हाला सांगू इच्छितो, कोणता अर्थ तुम्हाला म्हणजे एक्सप्रेस करू इच्छितो, आणि त्याचा वेगळा अर्थ आपण काय समजतो याच्यामधला फरक म्हणजे आयरनी होय. ओके, तर थोडक्यात तुम्ही काय लक्षात ठेवाल, आयरनी म्हणजे एक्सपेक्टेड आणि रिअल, एक्सपेक्टेशन आणि रिॲलिटी याच्यामधला फरक समजलं, किंवा वरवरचा अर्थ आणि लपलेला अर्थ याच्यामधला फरक म्हणजे आयरनी. आता बघा, क्वेश्चन आहे आयरनीवरच. An astrologer's day has ironic elements where the astrologer pretends to have supernatural knowledge that coincidentally turns out to be the truth. इथे ॲस्ट्रोलॉजर सुरुवातीला प्रिटेंड करतो, नाटक करतो, दिखावा करतो की त्याच्याकडे सुपरनॅचरल नॉलेज आहे, पण शेवटी योगायोगाने ते खरं पण सिद्ध होते. Find out an example of irony from the extract and write it down. एक्स्ट्रॅक्टमध्ये आयरनी दर्शवणारे स्टेटमेंट्स शोधून काढायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आन्सर बघा. His eyes sparkled with a sharp abnormal gleam which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. आता बघा, तर इथे काय बोललं आहे, सांगितलेलं आहे, ॲस्ट्रोलॉजरच्या डोळ्यामध्ये विलक्षण अशी चमक होती आणि त्याची नजर जी आहे ती अशी तीक्ष्ण झाली होती, म्हणजे अशी हिप्नोटिक नजर झाली होती त्याची. कशामुळे? ते रिअल कशामुळे झाली होती तशी? तोच लगातार त्याच्या ग्राहकांना शोधत होता. एखाद्या लोकांच्या म्हणजे व्यक्तीच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होता की हा माझा कस्टमर बनू शकते का की नाही. तर तो ग्राहकांच्या सतत शोधामुळे, त्यांच्याकडे लगातार बघल्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये काय होती, एक विलक्षण चमक होती, भेदक नजर बनली होती त्याची, भेदक. पण त्याच्या साध्या भोळ्या ग्राहकांना काय वाटायचं, ते जेव्हा त्याच्या डोळ्यात बघायचे तेव्हा त्यांना वाटायचं की याचे डोळे इतके तेज आहेत, खरंच याच्याकडे
प्रोफेटिक पॉवर आहे, म्हणजे भविष्य सुचवण्याची शक्ती आहे आणि त्यांना त्याच्यासोबत आपल्या समस्या शेअर करण्याची इच्छा व्हायची. समजलं? लास्ट क्वेश्चन आहे, फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ कोड मिक्सिंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट देम डाऊन. कोड मिक्सिंग म्हणजे काय होते, एखाद्या लँग्वेजमध्ये दुसऱ्या लँग्वेजमधले शब्द जेव्हा यूज होतात तेव्हा त्याला कोड मिक्सिंग म्हणतात. तर इथे एकच शब्द आहे, राजाज डेलिकसी. राजा हा आपला मराठी किंवा हिंदी नाव आहे. ठीक आहे. याचे कोड मिक्सिंगचे अनेक उदाहरण तुम्हाला नेक्स्ट म्हणजे समोरच्या एक्स्ट्रॅक्ट्समध्ये मिळणार, तेव्हा तुम्हाला समजेल की कोड मिक्सिंग ॲक्च्युअली असते काय. ठीक आहे. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 2 बघून समजून.